नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे अंबड येथून। दुधपुरी येथील पाझर तलाव फुटून कोट्यवधी लिटर पाणी वाया, शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई करायची गावकऱ्यांची मागणी। शेतकऱ्यांची जमीन ही खांगाळलेली, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची गावकऱ्यांची मागणी व पाझर तलाव ठेकेदाराच्या पैशाची चौकशीची मागणी। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे दुधपुरी येथील ठिकाणी दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी 5 वाजेच्या सुमारास 5 वाजेपासून ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन दुधपुरी शिवारातील शेतातील गट नंबर 138 मधील पाझर तलाव तुडुंब भरून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मध्य भागातून फुटून या तलावातून कोट्यवधी लिटर पाणी यातून वाहून गेलेल्या पाण्यामुळे दुधपुरी गावातील अंदाजे 30 ते 40 शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्याची जमीन खंगाळली आहे। या घटनेच्या प्रशासनाने तात्काळ शेती पिकाचे नुकसान झालेल्या जमिनीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देऊन निष्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करावी। यासोबतच तात्काळ या तलावाची दुरुस्ती करावी, नसता भविष्यात भीषण दुष्काळाचा गावाला सामना करावा लागेल। या संदर्भात गावकऱ्यांनी अंबड तहसीलदार कार्यालय यांच्याकडे निवेदन दिले आहे। या संदर्भात लोकात्मा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी सरपंच व गावकरी यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले। आमच्या गावामध्ये दुधपुरी गावामधलं शेततलाव काल सकाळी 7 वाजता फुटला आणि भलतं नुकसान झालं गावाचं आणि गावकऱ्याच्या शेतकऱ्याचा कुठलंही। मग आम्ही नंतर आमच्या सरपंचांना त्या अधिकाऱ्याला बोलून प्रत्यक्षात मग माहिती दिली व नंतर ते येऊन आमच्या गावची पंचनामा केला आणि पंचनामा करून ते अजून अहवाल काय ते काही आम्हाला सांगता येणार नाही। पण आमच्या गावामध्ये आज आमच्या गावात लाखो लिटर पाण्याचं, कोट्यवधी लिटर पाण्याचं नुकसान झालं आणि आम्हाला ताबडतोब त्याचं दुरुस्ती करून द्यावा आणि दुरुस्ती करून आणि खालच्या बरेचसे गावातल्या खालच्या आमचे चेरमल असो, आमचे काळी कंपनी असो, काकडी कंपनी असो, यांची पूर्ण शेतकऱ्याचं भलतं जमीन खरडून गेली आणि त्याचा मोबदला सरकारने ताबडतोब देण्यात यावं ही अशी आमची विनंती। म्हणजे थोडक्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई ही तुमची मागणी आहे। दादा, तुमचं नाव काय? कृष्णा भागोजी काकडे। तुम्हाला सांगायचं म्हणजे माझं नाव गणेश टापरे, मी दुधपुरीचा रहिवासी आहे। हे तळं जे आहे ना, हे तळं म्हणजे आमच्या गावाचा आत्मा आहे आणि आमच्या गावाला एवढं एकमेवच तळ आहे। आता हे तळं फुटून गेलं, तुम्हाला सांगतो आमच्या गावाला पाणी टंचाईत इतकं सामोरं जावं लागणार आहे आणि शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं। खाली बी शेतकरी जमीन खरडून गेली, झाडं मोसंबी झाडं उलटून पडली, त्यात चेअरमन साहेब यांची झाडं उलटून पडलेत। तुम्हाला सांगतो सगळं खरडून गेलं। आता हे बघा तुम्ही, तरी डावा तिथं पाणी भरपूर आहे, पण आता काय झालं, हे शेततळं आम्हाला शासनाने ताबडतोब बनवून द्यायला पाहिजे, नाही तर आमच्या गावाचं इतकं नुकसान आहे की म्हणजे पुस्तक होईल त्याच्यावरले। नाही, हे तुमचं मध्यभागी फुटण्यामागचं नेमकं कारण तुम्हाला काय वाटतं? आता साहेब तुम्हाला सांगतो, आता हे याच्यावर काय झालं, भलते झाडं झुडपं झाले, याच्याकडे प्रशासनाने काही लक्ष दिलं नाही आणि 2-3 वर्ष दुष्काळ असल्यामुळे काय झालं, आम्ही काही इकडे फिरकलो नाही, पाणी झालं नाही त्याच्यामुळं। पण कदाचित असं होऊ शकतं की याला काही वन्य प्राण्यामुळे याला काही सुराग घुशीना याला त्यानं घुसके पडून याला हे पाणी तळ फुटलं असू शकतं, पण कन्फर्म नाही सांगता येणार। पण रात्रीचा झालेला अचानक इतका पाऊस झाला भयानक मरणाचा, त्या पावसाने तळ अचानक रात्री फुटलं आणि आम्हाला वाटलं आता हे गावातच येऊन गावात पाणी शिरतं, पण बरं झालं ते सोयीशीनं पहिलं पाणी वसरलेलं होतं आणि नंतर मग हे तळ फुटलं बा, त्याच्यामुळे जमलं। बरं, मला एक सांगा, तुम्ही हे तळ फुटल्याच्या नंतर याच्या संदर्भात पाहणी करायच्या अगोदर किंवा पावसाळ्यात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तळ्याला कुठं भेट वगैरे दिली होती का? झाडे झुडपे काढली होती का? नाही साहेब, ते प्रशासनाने याच्याकडे निव्वळ दुर्लक्ष केलेलं आहे। हे जर झाडं झुडपं काढले असते तर कदाचित या मुळ्यामुळे याच्यामुळे वन्य प्राणी याच्यामुळे तिथं थांबलेले असायला पाहिजे आणि यांनी त्याच्यामुळे याला सुराग पाडली होती आतमध्ये, नाही ते झाडं झुडपं जर काढले असते ते तळ फुटलं नसतं। एवढं कोट्यवधी लिटर पाणी आमच्या आता वायाला गेलेले सगळं, तुम्हाला मी सांगतो। म्हणजे प्रशासनाने लक्ष दिलं असं कदाचित हानी कदाचित टळीच असते हानी। मी पुनराम दगडू माळवदे, दुधपुरी ग्रामपंचायतचा सरपंच। मी आपणास असं कळवित आहे की तारीख 1/9/2024 रोजी 5 वाजल्यापासून तर संध्याकाळी सरासरी 2 वाजेपर्यंत अतिवृष्टीमध्ये पाऊस झालेला असल्यामुळे आमच्या गावचा जो पाझर तलाव आहे गट नंबर 138 मधला
त्याच्यामध्ये पाणी साठवण भरपूर झाल्यामुळं माझ्या पाठीमागं लिंबाचे झाडं आहेत, बाबळीचे झाडं आहेत, विहीर आहेत, तिथपर्यंत पाणी गेल्यामुळे हा शेततलाव नेमका मध्यभागामध्ये फुटून पूर्ण शेततलावाचं पाणी खाली जाऊन खालील शेतकरी जे असतील कमीत कमी 30 ते 40 शेतकऱ्यांच्या मालाच्या नुकसान होऊन शेतीसुद्धा खंगाळून गेलेली आहे. करिता मी आपणास असं कळवित आहे की माझ्या गावच्या शेततलावाची ताबडतोब जर दुरुस्ती झाली नाही तर येणाऱ्या मार्च, एप्रिल, मेमध्ये गावाला पाणी टंचाईला तोंड द्यावं लागेल आणि झालेल्या नुकसानीची पूर्ण शासनाकडून भरपाई देण्यात यावी आणि संबंधित जे ठेकेदारांनी हे शेततलाव केलेला आहे ह्या संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं मी आपणास निवेदन करतो. तुम्ही या संदर्भात अंबड तहसीलला किंवा प्रशासनाला कळवलं होतं का? काल मी अंबड तहसीलदाराला जाऊन निवेदन दिलेलं आहे शेततलाव फुटलं म्हणून, आणि पण तिथे तहसीलदार साहेब नसल्यामुळे मी पेशकर साहेबाकडे ते निवेदन दिलेलं आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.